राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी 10,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे 6 + 6 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील। त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेतकरी भरत होता तो देखील त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरेल, शेतकऱ्याने फक्त। अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले। IT पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर IT क्षेत्र डेव्हलप झालं पाहिजे, हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे। यासाठी देखील IT क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे निर्णय घेतले। त्याचबरोबर मुंबईतली क्लस्टर डेव्हलपमेंट, ज्या धोकादायक इमारती ज्या आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, अनेक हजारो लाखो लोक आज घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडं मिळत नाही आणि अशा या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा देखील राज्य सरकारने आज निर्णय घेतला। मुंबईकरांसाठी देखील ही एक आनंदाची बाब आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्याची मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे।